आपले पुनश्च स्वागत आहे. म्हणून हे सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनवर 38वे लेक्चर आहे आणि आम्ही मागील लेक्चरमध्ये सादर केलेल्या या गॉस एलिमिनेशन टेक्निकवर आपली चर्चा कंटिन्यू ठेवू. तर आज आपण अधिक जनरल प्रकरणाची चर्चा करू जिथे आपण हे इक्लॉन फॉर्म एक अतिशय महत्त्वपूर्ण कमी फॉर्म पाहतो जिथे आपण कन्सिस्टन्सी सोल्यूशन किंवा सिस्टम ऑफ इक्वेशन विषयी ओळखू शकतो. तर आपण या गोष्टीकडे परत जाऊ या जे आपण साध्या उदाहरणाच्या मदतीने मागील लेक्चरमध्ये केले आहे ते पाहू. आता आपण जनरल उदाहरण कन्सिडर करू जिथे आपल्याकडे मॅट्रिक्स आहे ज्याचा m रो आणि n कॉलम आहेत आणि नंतर आपल्याकडे हे x n एकने आहे आणि ऑर्डरच्या राईट हँड साइडच्या वेक्टर हा m क्रॉसचा एक आहे. तर इक्लॉन फॉर्म हा आहे जो आप आधी मागील लेक्चर आधीच सुरू केलेला आहे तो जनरल हा फॉर्म आहे. हा प्रकार असा असेल की येथे काय चर्चा करूया म्हणजे या चिन्हाद्वारे दर्शविलेल्या या एलिमेंट दर्शविले आहेत. हे पायवोट एलिमेंट आहेत आणि हे नॉन झिरो एलिमेंट आहेत. म्हणून या पायवोट एलिमेंटची प्रॉपर्टी काय आहे तर ही संख्या आपण या मॅट्रिक्समध्ये पायवोट असे म्हणू जेव्हा खाली सर्व काही 0 आहे आणि डावीकडील ही पहिला एलिमेंट आहे. म्हणून आम्ही येथे डावीकडील काहीच बोलणार नाही. उदाहरणार्थ हे येथे आहे. हा पायवोट एलिमेंट आहे कारण डाव्या सर्व एलिमेंटपैकी प्रत्येक गोष्ट 0 आहे आणि येथे सर्व एलिमेंट 0 आहेत आणि या सब मॅट्रिक्समध्ये सर्व काही 0 आहे. म्हणून हे आम्ही पायवोट एलिमेंट म्हणतो. पुन्हा या इक्लॉन फॉर्ममध्ये या कमी प्रकारात ज्याला आपण हा मॅट्रिक्स म्हणतो किंवा एलिमेंट पायवोट असे म्हटले जाईल कारण येथे सर्व काही 0 आहे आणि या सब मॅट्रिक्समध्ये सर्व काही येथे 0 आहे. त्याचप्रमाणे हा एक मुख्य एलिमेंट आहे जर तो नॉन झिरो एलिमेंट असेल आणि या प्रत्येक गोष्टीचा 0 आहे आणि या प्रत्येक गोष्टीचा 0 आहे मग तर पायवोटची प्रॉपर्टी नॉन झिरो क्रमांकाची आणि या खाली असलेले सर्व एलिमेंट 0 आहेत आणि आपल्याकडे ही सर्व घटक 0 आहेत आणि आपल्याकडे ही विशेष स्ट्रक्चर आहे मॅट्रिक्स ज्याला आपण इक्लॉन फॉर्म म्हणतो. आपल्याकडे पहिले काही रो आहेत ते नॉन झिरो रो या नॉन झिरो रो आहेत आणि येथे शेवटच्या काही रो ज्या आप पाहत आहोत त्या 0च्या रो आहेत. तर हे येथे 0 आहे म्हणून तळाशी असलेल्या या सर्व लाईन आपण येथे 0 सह सेट केल्या आहेत. या पुन्हा राईट हँड साइड या चिन्हाला 0 करता येतो जेणेकरून हे घटक 0 असू शकतात किंवा ते 0 नसतील. हेच चिन्ह आहे जे आपण येथे वापरत आहोत. फक्त जनरल या इक्लॉन फॉर्मचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हे चिन्ह आहे. येथे आपल्याकडे हे पायवोट एलिमेंट आहेत जे नेहमी नॉन झिरो एलिमेंट असतात आणि आता येथे नेमकी ती काय ओळख आहे म्हणून हे पायवोट एलिमेंट आहेत आणि ते नॉन झिरो आहेत आणि या चिन्हासह किंवा या स्टारसह हे इतर एलिमेंट आहेत ते 0 असू शकतात आणि ते 0 असू शकत नाहीत. परंतु या इक्लॉन फॉर्ममध्ये ठेवण्यासाठी येथे काय महत्त्वाचे आहे आम्ही या मॅट्रिक्सच्या या स्ट्रक्चरमध्ये आणले आहे जे येथे आहे. मग हे स्टेप स्ट्रक्चर सारखे आहे आणि आपल्याला हे या स्वरूपात ठेवणे हे उद्दिष्ट आहे जेणेकरून आपल्याकडे या स्ट्रक्चरच्या तळाशी या 0 आहेत. येथे स्टेअर लाइक स्ट्रक्चर आहे आणि जर या मॅट्रिक्सच्या या तळाशी असलेल्या 0 रो असतील आणि नंतर या वाढीव भागापासून जे बीशी संबंधित होते ते येथे 0 असू शकतात आणि 0 असू शकत नाहीत. म्हणून एकदा आपण रिड्यूस झाल्यावर आणि हे क्लोन फॉर्म कसे मिळवायचे आणखी एक जनरल उदाहरण आपण पाहू. तर जर तुम्हाला आठवत असेल तर या गॉस एलिमिनेशनचे मुळात 3 पायऱ्या होते. एक आपली सिस्टम इनटू या ऑगमेंटेड मॅट्रिक्समध्ये ठेवणारी पहिला म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो त्या ऑगमेंटेड मॅट्रिक्समधून या इक्लॉन फॉर्म कमी करा आणि मग आपल्याला हे पायवोट एलिमेंट या मॅट्रिक्सचे महत्त्वपूर्ण घटक ओळखणे आवश्यक आहे आणि मग आपण
एक युनिक सोल्युशन आहे की नाही अथवा सोल्युशन अस्तित्वात नाहीत हे देखील दर्शवित आहोत, किंवा आपल्याकडे एकदा यावर आधारित अनेक उपाय आहेत. आम्ही या पायवोट एलिमेंट्सची ओळख करून देतो की आम्ही या वैशिष्ट्यपूर्ण कन्सिस्टन्सीच्या रूपात सिस्टम दर्शवू शकतो. तर हे इक्लोन फॉर्ममध्ये ठेवणे सर्वात जास्त आहे. म्हणजे येथे सर्वात कठीण भाग म्हणजे एकदा आपल्याकडे इक्लोन फॉर्मचा सोल्युशन मिळाल्यावरच बॅक सबस्टिट्यूशन, जो आम्ही साध्या उदाहरणांमध्ये निदर्शनास आला. मागील लेक्चरमध्ये आपल्याकडे हे आहे म्हणून पायवोट रो म्हणतात, म्हणून आम्ही येथे या पायवोट रो घेतल्या आहेत आणि मग आमच्या मॅट्रिक्सच्या तळाशी काहीतरी 0 असल्यास आम्ही मॅट्रिक्सच्या तळाशी खाली आणले आहे म्हणून या रो आहेत. प्रत्येक रो ला मुख्यतः पायवोट आहे. येथे आता प्रत्येक रो ला पायवोट आहे. ह्या पायवोट रो आणि उर्वरित येथे त्यांना 0 रो म्हणतात. म्हणून जर R ही संख्या असेल जी सामान्यतः आम्ही पायवोट रो साठी वापरत असलेल्या नोटेशनचा वापर करीत असल्यास, मग हे R रो असतील आणि आपल्याकडे एकूण MO आहे, तर नैसर्गिकपणे 0 रो M मायनस R असतील, जी आपण वापरत असलेली स्ट्रक्चर आहे. मग हे लक्षात घेता मी येथे फक्त एक व्याख्या सादर करू, जरी पुन्हा आपण या रँकबद्दल अधिक बोलत असाल, कारण ही श्रेणीची एकमेव व्याख्या नाही. अनेक इतर व्याख्या आहेत या रँकसाठी, परंतु त्यापैकी एक आहे की मॅट्रिक्सचा हा रँक मुख्य म्हणजे पायवोटची संख्या म्हणून परिभाषित केले आहे. कारण नंतर आम्ही वैकल्पिक परिभाषेत निरीक्षण करू, जे पुन्हा या रँक ईच्या अगदी अचूक संख्येच्या या संख्येच्या इक्वलचे आहे आणि म्हणूनच या पायवोटची संख्या किंवा या पायवोटची ओळख, पायवोट एलिमेंट्स ओळख अत्यंत महत्त्वाची आहे. मग येथे मॅट्रिक्सचा रँक, येथे मॅट्रिक्सची आणखी एक महत्त्वाची संकल्पना ही संख्या R म्हणून परिभाषित केली आहे. या संख्येचा नंबर आहे, जी या व्याख्येसह आम्ही पुढे जाऊ आणि नंतर आम्ही या रँकबद्दल अधिक बोलत असू. तर जर आपण असे म्हटले की रँक या नंबरच्या R च्या इक्वल आहे आमच्या या ऑगमेंटेड मॅट्रिक्समधील पायवोटची संख्या, मग आपण या ऑगमेंटेड मॅट्रिक्समधून काय पाहू शकतो? आपण हे एक ओळखू शकतो. येथे बऱ्याच गोष्टी, जर या घटकांनी येथे हे घटक असतील, तर जर हे घटक येथे असतील तर या 0 रो मध्ये, जर ते 0 च्या इक्वल नसतील, तर जर ते 0 च्या इक्वलचे नसतील, तर इक्वल विसंगत होतात आणि विसंगत असतात, कारण आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की 0 मागील लेक्चर आधीच चर्चा केलेले नॉन 0 बरोबर आहे. तर जर आपल्या इक्लोन फॉर्ममध्ये आम्हाला ह्या नॉन 0 नंबर म्हणून मिळाला, तर सिस्टम विसंगत आणि अर्थ असा आहे की या सिस्टमचा कोणताही सोल्युशन नाही. तर ही पहिली ओळख आहे की आपल्याकडे या इक्लोन फॉर्ममधून किंवा श्रेणीच्या टर्म्सने आपण आता परिभाषित करू शकतो, कारण आपण या क्रमांकाद्वारे मॅट्रिक्सचा रँक स्पष्टपणे परिभाषित केला आहे. म्हणून R च्या टर्म्सने आपण नेहमी बोलत असू. आता हे मॅट्रिक्स जी अनुरूप आहे ऑगमेंटेड मॅट्रिक्सचा हा पहिला भाग आहे आणि दुसरा एक येथे हा कॉलम होता, हा B, आणि संपूर्ण मॅट्रिक्स आपण याला B म्हणतो, म्हणून हा ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे. हा पॉइंट आता रँक आहे. या परिस्थितीत त्या रँक म्हणजे चा रँक म्हणजे या मॅट्रिक्समधून किती पायवोट्स आहेत, तर R पायवोट्स आहेत म्हणून चा रँक R असेल. परंतु जर हे नॉन-झिरो एलिमेंट्स असतील, तर जर हे नॉन-झिरो एलिमेंट्स असतील, तर येथे देखील एक पायवोट एलिमेंट्स असेल, तर आपण हे सर्व 0 बनवण्यास पुढे रिड्यूस करू आणि किमान एक इक्वेशनमध्ये नॉन-झिरो क्रमांक असेल. सिस्टम इनकन्सिस्टंट आहे, जी आपल्यापैकी जेव्हा त्यापैकी एक असेल तेव्हा हे स्पष्ट आहे की या 0 शी अनुरूप नॉन-झिरो क्रमांक आहे. मग सिस्टम इनकन्सिस्टंट आहे, परंतु आपण ज्याला मॅट्रिक्स रँक टर्म्स म्हणू शकतो, त्या रँकच्या बाबतीत येथे हे मॅट्रिक्सचा रँक आहे. हे एक AR पायवोट एलिमेंट्सची संख्या आहे आणि ऑगमेंटेड मॅट्रिक्सच्या रँकच्या इक्वल नाही, कारण या परिस्थितीत जेव्हा हे नॉन-झिरो
नंबर असतात तेव्हा या संपूर्ण मॅट्रिक्सचा हा रँक किती होईल, म्हणजे मॅट्रिक्समधील संपूर्ण पायवोटची संख्या इक्वल असेल ईच्या रँकपेक्षा आणि आय त्या प्रकरणात इनकन्सिस्टन्सी असलेल्या आमच्याकडे जास्त केस असलेल्या असतात. तर या दोन याची मॅट्रिक्स रँक आणि या ऑगमेंटेड मॅट्रिक्सच्या रँकची श्रेणी असेल तर आपल्याकडे सिस्टमची इनकन्सिस्टन्सी असल्याचे भिन्न आहे. आणि जेव्हा आपल्याकडे हे शून्य रोशी अनुरूप असेल तेव्हा हे अगदी असेच होईल. आपल्याकडे काही नॉन झिरो आहे, मग येथे एक पायवोट एलिमेंट असेल या कॉलम तसेच शेवटच्या कॉलम किंवा दुसऱ्या शब्दांत आम्ही म्हणतो की आपल्याकडे शेवटचा कॉलम आहे आणि हे अगदी या इनकन्सिस्टन्सीचे प्रकरण आहे ज्यायोगे आपण करू शकतो अशा अनेक प्रकारे यावर चर्चा करा. म्हणून एक आधीपासूनच येथे होता कारण हे 0च्या इक्वल नाही म्हणून इनकन्सिस्टंट किंवा आम्ही याला सर्वात जास्त म्हणतो कॉलम एक पायवोट एलिमेंट आहे आणि हे निश्चित होईल जेव्हा हे येथे असेच आपल्याकडे आहे नॉन झिरो किंवा यापैकी एका क्रमांकामध्ये बसलेली किंवा नॉन झिरो आहे तर आपल्याकडे एकतर सर्वात पायवोट मुख्य सूत्र आहे सर्वात प्रमुख कॉलम एक पायवोट आहे किंवा आपण कौल रँक ए ऑगमेंटेड मॅट्रिक्सच्या रँकच्या श्रेणीच्या इक्वलचे नाही किंवा जर हे नॉन झिरो असेल तर आपल्याकडे कोणतेही सोल्युशन नाही असे म्हणून म्हणतो. स्पष्ट आहे आता पुढची शक्यता पुढे जात आहे जेव्हा ही शून्य असेल तर जर हे घटक येथे शून्य आहेत तर आपल्याकडे असे आहे की कन्सिस्टंट सिस्टम आहे कारण तेथे नॉन झिरो सारखे नाही तर झिरोच्या इक्वल आहे. तर जर हे 0 असेल तर आपल्याकडे दोन शक्यता आहेत आणि होय हा आणखी पॉइंट आहे कारण एक शून्याच्या इक्वल आहे कारण जेव्हा आपल्याकडे हे शून्य आहे तेव्हा हा समावेश नेहमीच कन्सिस्टंट असतो कारण आपल्याकडे हा बी शून्य आहे हा कॉलम सर्व काही शून्य आहे म्हणून नैसर्गिकरित्या ही संख्या 0 असेल सर्व काही 0 असेल आणि आम्ही सुरुवातीपासून केवळ रोजचे कार्य करत आहोत म्हणून काहीही बदलले नसणार आपल्याकडे x शून्य असताना नक्कीच शून्य असेल म्हणून त्या प्रकरणात सिस्टम कन्सिस्टंट असेल म्हणजे हे 0च्या इक्वल नेहमीच सोल्युशन असेल. तर तरीही आम्ही नंतर थोडे नंतर बोलणार आहोत आणि आता जेव्हा आणि हे प्रकरण 0 आहे तेव्हा सिस्टम कन्सिस्टंट आहे तेव्हा येथे दोन प्रकरणे आहेत. पहिला येथे पायवोट एलिमेंट्सची इक्वल संख्या अज्ञात आणि या प्रकरणात आपण शेवटचे लेक्चर पाहिले आहे. आणि जेव्हा आपल्याकडे नेमके किंवा इतर शब्दांत असे आहे की प्रत्येक कॉलमचा पायवोट आहे कारण कॉलम अगदी अज्ञातांची संख्या आहे. तर जर प्रत्येक कॉलमला पायवोट असेल तर सिस्टमला एक युनिक सोल्युशन आहे कारण या प्रॉपर्टीवर या प्रॉपर्टीचे एकापेक्षा जास्त पायवोट असू शकत नाहीत कारण या सर्व गोष्टी 0 असाव्यात. तर प्रत्येक कॉलम फक्त एक पायवोट आणि पायवोट इक्वल संख्येच्या संख्या असू शकते म्हणजे प्रत्येक कॉलम संख्या एक मुख्य आहे कारण पायवोटच्या संख्येच्या कॉलमची संख्या इक्वल आहे. तर त्या प्रकरणात सिस्टमचा एक युनिक सोल्युशन असेल. आपण या सर्वांवर उदाहरणार्थ आजच स्वतःच चर्चा करू. तर आता रँकच्या टर्म्समध्ये जर आपण ए आणि एबीच्या रँकबद्दल बोललो तर ते आता सारखेच असतील आणि ते या R च्या बरोबरीचे असतील किंवा या Nच्या इक्वल असेल तर म्हणजेच आपण नंतर अधिक चर्चेत असलेल्या रँकच्या बाबतीत चर्चा करू. आणि आता दुसऱ्या संभाव्यतेकडे येत आहे की जर हा 0 असेल तर आपल्याकडे कन्सिस्टन्सी आहे आणि पायवोट एलिमेंट्सची संख्या अज्ञात संख्येपेक्षा कमी आहे म्हणून या प्रकरणात काय होईल तेव्हा सिस्टममध्ये बरेच सोल्युशन्स असतील आणि तेथे आम्ही या फ्री व्हेरिएबल्स आणि डिपेंडंट व्हेरिएबल्सची संकल्पना मांडू आणि मग आपल्याला सोल्युशन देखील मिळू शकेल म्हणजे आपण काही ते असीमपणे बरेच सोल्युशन जनरेट करू शकतो किंवा आपण पुन्हा रँक टर्म्सच्या कन्सिस्टन्सीसाठी ज्या रँक बीच्या इक्वल काय आहे त्यावर बोलू. परंतु ही श्रेणी अज्ञात लोकांच्या संख्येच्या इक्वलपेक्षा कमी आहे किती म्हणजे या कन्सिस्टन्सी या रँकच्या टर्म्सही आपण बोलतो. तर येथे समस्येकडे येत असताना आपण आता या सिस्टमचा हा सोल्युशन बी इक्वल चर्चा करू जिथे सिस्टमशी अनुरूप एक ऑगमेंटेड मॅट्रिक्स इथे लिहिलेला आहे. तर आपल्याकडे 4 रो आहेत
आणि आपल्याकडे 5 कॉलम आहेत म्हणून हे असे आहे की आपल्याकडे 5 अज्ञात आहे. तर आपल्याकडे 5 अज्ञात संख्या म्हणजे कॉलमची संख्या. कारण येथे 1 आहे आणि आपल्याकडे आपली सिस्टम आहे ही x ही b ला इक्वल आहे म्हणून हे x इक्वल आहे म्हणून हे x इक्वल आहे जे याशी कन्सिस्टंट करण्यासाठी x1 x2 x3 x4 आणि x5 तर ते 5 अज्ञात आहेत आणि म्हणून हे 5 कॉलम प्रत्येक कॉलम x1 शी हे x2 आहे x3 आहे हे x4 आहे हे x4 हे x5 अनुरूप असतील तर कॉलमची संख्या नेहमी येथे A मध्ये दर्शवते आणि संपूर्ण ऑगमेंटेड मॅट्रिक्स A शी अनुरूप नाही हे B शी अनुरूप आहे तेच आपल्याकडे आहे. तर यामधील कॉलमची संख्या आपल्या सिस्टममधील एलिमेंटच्या संख्येचे प्रतिनिधित्व करेल जेणेकरून A हे त्यांचे 5 अज्ञात आहेत आणि येथे आणखी एक बीटा आहे जो या रियल नंबरशी अनुरूप आहे म्हणून हा बीटा रियल नंबर आहे आणि आपण यावर चर्चा करू की बीटाच्या कोणत्या मूल्यांसाठी आपल्याकडे सिस्टमचे सोल्युशन आहे किंवा आपल्याकडे यावर सोल्युशन नाही. या विशिष्ट प्रकरणात या सर्व कन्सिस्टन्सी भाग देखील अवलंबून असतील. ठीक आहे म्हणून या गौस एलिमिनेशनची कल्पना किंवा या इक्लॉन फॉर्ममध्ये कपाट टेक्निकची कल्पना काय आहे. आम्हाला या ऑगमेंटेड मॅट्रिक्समधून इक्लॉन फॉर्म हवा आहे आणि ही संख्या येथे बनवणे ही पहिली स्टेप आहे. 2 मायनस 1 या रोतून 3 0 मिळतात. तर जर आपण या 2 रो मधून सबट्रॅक्ट केले 2 टाइम्स 1 रो तर हे 0 होईल. आपले लक्ष फक्त हे 0 सेट करण्यासाठी आहे त्यानुसार सर्व काही बदलेल. परंतु आपण हे x ला इक्वेशन क्रमांक 2 वरून दूर करू. आपण हे इक्वेशन क्रमांक 3 आणि इक्वेशन क्रमांक मधील एक 100 शी अनुरूप कोइफिशियंट काढून टाकू. 4 म्हणजे यासाठी आपल्याला हे प्राथमिक ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे म्हणून आपण येथे पहिले प्राथमिक ऑपरेशन करत आहोत जे आपण r2 करत आहोत. आपण आहोत r2 2 r1 म्हणून घेत आहोत. तर r2 2 टाइम्स r1 म्हणजे हे होईल 0 आणि हे 2 टाइम्स हे 4 2 टाइम्स हे पुन्हा एकदा 0 4 आणि नंतर हे प्लस होईल 4 तर पुन्हा हे येथे 0 होईल. हे आता 2 2 होईल आणि येथे 2 2 हे 1 आहे आणि 2 2 ते 0 असेल तर रो 2 आता या ऑपरेशनसह हे नवीन आहे आणि पुढे येथे तसेच आपण या सोबत हे कंटिन्यू ठेवू. या ऑगमेंटेड कॉलमसह तसेच येथे 2 2 0 आहे जे येथे 0 आहे म्हणून हे पहिला रो ऑपरेशन पूर्ण झाले. आपण आता आणखी एक घेऊया कारण r3 साठी येथे हा 0 काढण्यासाठी आपल्याला फक्त r1 मध्ये ॲड करावे लागेल. तर आता हे r3 प्लस r1 असेल. आता रो 3 म्हणून येथे जेव्हा आपण येथे ॲड करतो तेव्हा आपण येथे 0 देखील ॲड करतो. जेव्हा आपण हे ॲड करतो तेव्हा आपल्याला 1 मिळेल आणि जेव्हा आपण हे ॲड करतो तेव्हा त्याला येथे 2 मिळतील. आपण 4 आणि 1 आपल्याला 5 मिळतील आणि हे 4 होईल म्हणून आपण केलेली ही दुसऱ्या रोची ऑपरेशन्स आहेत. आपण पहिली व्हेरिएबल आधीच काढून टाकली आहेत आणि आता आपण तिसरे प्राथमिक ऑपरेशन करू जे रो 4 वर आहे म्हणून हे r4 असावे. आता 4 3 टाइम्स r1 तर r4 3 टाइम्स r1 म्हणून यासह हे येथे 0 सेट असेल आणि इथे 6 आणि -6 पुन्हा हे 0 आहे -7 आणि नंतर आपल्याकडे प्लस x आहे. तर -1 येथे 1 आणि नंतर +3 म्हणजे 4 आणि 1 -3 2 आणि बीटा -3. तर हे आम्ही पहिल्या स्टेप च्या काढून टाकलेले एलिमिनेशन टेक्निक x1 इक्वेशनतून आधीच x2 आपोआप काढले जातात जे होते. सहसा आपल्याला इतके उत्तम मॅट्रिक्स कुठे मिळत नाही. हे x2 कोणत्याही ऑपरेशनशिवाय आपोआप काढून टाकले जाते. इतर आपल्याला पुन्हा करावे लागेल. हे आता या दुसऱ्या इक्वेशनच्या सहाय्याने 3 आणि 4 इक्वेशनमधून हे दुसरे व्हेरिएबल काढून टाकण्यासाठी आपल्याला हे सर्व पुन्हा करावे लागेल. म्हणून परंतु हे आधीच काढून टाकले गेले आहे आणि आता आम्ही तिसऱ्याकडे जाऊ. त्यापासून आता
3 या x3 शी अनुरूप I म्हणजे x3. आपल्याला सर्व कोइफिशियंट 0 करावे लागतील. याचा अर्थ हा तिसरा कॉलम आहे, पण इथे आपल्याला काय समजते की तेथे आधीच 0 आहे, परंतु म्हणजेच कारण हे लक्षात ठेवा की इक्लोन फॉर्मची स्टेपनुसार स्ट्रक्चर देखील आहे. आणि हा एक अतिशय पद्धतशीर दृष्टिकोन आहे. म्हणून इक्वेशन 1 च्या मदतीने आपण पहिले व्हेरिएबल x1 काढून टाकू. इक्वेशन क्रमांक 2, 3 आणि 4 नंतर इक्वेशन क्रमांक 3 आणि 4 मधून x2 काढून टाकण्यासाठी इक्वेशन क्रमांक 2 वापरला जाईल आणि नंतर इक्वेशन काढण्यासाठी 3 वापरले जातील x4 आणि म्हणून तसे. तर आता आपण येथे काय समजते की जर आपण हे बदलले, जर आपण 2 इक्वेशन 2 आणि r3 इंटरचेंज असतील तर आपण आधीच 0 म्हणून येथे मिळेल या ठिकाणी, आणि मग आपण इतर एक 0 हे r3 0 सेट करू शकतो. तर आता याकडे बघून आपण काय करू आणि या दोन रो r2 आणि r3 आता इंटरचेंज असतील. आपल्याकडे आपोआप खूप प्रयत्न न करता हे स्ट्रक्चर आता अशी आहे. आपल्याकडे आता येथे एक असेल आणि आता येथे सर्व काही शून्य करणे हे उद्दिष्ट आहे. तर या दोन इक्वेशनच्या मदतीने आता एक नवीन इक्वेशन 2 आहे, जे आधी इक्वेशन क्रमांक 3 होते, परंतु आता इंटरचेंजद्वारे ते इक्वेशन क्रमांक 2 बनले आहे. आणि आता आम्ही हे सेट करू. 0 ते एलिमेंट हे आधीच 0 आहे, फक्त हे दूर करण्यासाठी आपल्याला हे दोन 0 सेट करावे लागतील. x3 आता x2 काढून टाकले, x2 आहे पहिल्या ऑपरेशनद्वारे स्वयंचलितपणे काढून टाकले जाते आणि आता आपण x3 काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या इक्वेशनातून x3 काढून टाकले आहे, ते देखील स्वयंचलित आहे. आणि आता हे आपण या इक्वेशन क्रमांक 2 च्या मदतीने दूर करू. म्हणून जर आपण येथे इक्वेशन क्रमांक 2 ॲड केले तर हे देखील वगळले जाईल. आपल्या पुढील रोचे कार्य हे आहे r4 प्लस r2 r4 आणि नंतर आपण हे इक्वेशन क्रमांक 2 येथे जोडू. तर ही रो क्रमांक 2 असेल, ती शून्यावर सेट केली जाईल. तर आता या दोन रो 2 आणि 4 जोडून आपल्याला -1 मिळणार आहे, जे येथे 0 व येथे 2 आहे आणि हे 4 हे 6 देतील. आणि 5 - 2 हे 3 आणि 4 प्लस बीटा -3 हे बीटा प्लस 1 आहे. तर आपल्याला हे मिळाले की आता हे इक्वेशनवर आता प्रक्रिया कंटिन्यू ठेवू. म्हणून आपण हे आधीच काढून टाकले आहे x3. आता आपण x4 काढून टाकू. तर आपण करू या इक्वेशन क्रमांक 3 च्या मदतीने हे x4 येथे काढून टाकू. या r3 च्या मदतीने आपल्याला r4 काढून टाकण्याची गरज आहे. r4 रो मधील x4 चा कोइफिशियंट म्हणून आपण काय करू, तर याच्या 3 टाइम्स घेतल्यास आणि या r4 मधून सबट्रॅक्ट केले तर आपल्याला त्या स्तरावर 0 मिळेल. म्हणून हे r4 - 3 r3 r केल्याने 4 - 3 r3 आपण हे देखील 0 सेट करू. त्यामुळे असे करून म्हणून 3 टाइम्स हे 0 आहे. आणि या अप्रोचकडे पहा. जर आपण या सिस्टमॅटिक पद्धतीने गेलो तर हे व्यत्यय येणार नाही. जेव्हा आपल्याकडे हे सर्व 0 असतील तेव्हा त्यांचा अर्थ 0 असेल, कारण आपण हे ऑपरेशन या रोने करत आहोत जिथे उरलेले सर्व काही 0 आहे. तर असे केल्याने हे क्रमांक बदलणार नाहीत, हे 0 बदलणार नाहीत. येथे 6 - 3 टाइम्स 2 हे पुन्हा 0 आणि 3 - 3 हे देखील 0 आणि हे बीटा प्लस 1 मायनस इंटू 03 हे बीटा प्लस 1 आहे. तर हे रिड्यूस झालेले फॉर्म आहे. या प्रकरणामध्ये आपल्याकडे आता आणखी रिड्यूस करण्यासाठी काहीही नाही, तर हा रिड्यूस केलेले फॉर्म आहे. आणि आता आपण ओळखू, जेव्हा बीटा एकाच्या इक्वल नसेल तेव्हा पहिला प्रकरण घेऊ. म्हणून जर बीटा एकाच्या इक्वल नसेल तेव्हा आपण हे प्रकरण घेतले, याचा अर्थ काहीतरी नॉनझिरो या ठिकाणी बसत आहे. येथे जेव्हा बीटा एखादा काहीतरी नॉनझिरो इक्वल नसतो, येथे नॉनझिरो बसणार नाही. आणि जर काही नॉनझिरो येथे बसत असेल तर याचा अर्थ शेवटचा कॉलम पायवोट आहे. शेवटच्या कॉलमचा एक मुख्य अर्थ आहे की आपल्याकडे एक विसंगत सिस्टम आहे. आणि किंवा दुसऱ्या शब्दांत आपल्याकडे 0 हे नॉनझिरो याच्या इक्वल आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत जेव्हा हा बीटा एकाच्या इक्वल नसतो तेव्हा सिस्टम विसंगत असते आणि आपल्याकडे सिस्टमसाठी सोल्यूशन नसते.
तर याचा अर्थ असा आहे की हे प्रकरणात नेमके सोल्युशन नाही आणि जेव्हा बीटा 1 मायनसच्या इक्वल असेल तेव्हा आपण दुसरे प्रकरण कन्सिडर करू. म्हणून जेव्हा बीटा मायनस 1 च्या इक्वल असतो तेव्हा नेमकी अशीच परिस्थिती असते जिथे आपण सोल्युशनबद्दल चर्चा करू कारण सिस्टम आता सुसंगत होते. शेवटची रो 0 झाली आहे. आता ही सिस्टम सुसंगत आहे. आपल्याकडे आता शेवटच्या कॉलम पायवोट नाही म्हणून आपण पायवोट ओळखूया कारण ती आणखी एक महत्त्वाची स्टेप आहे. पहिला कॉलमातील हा मुख्य भाग आहे. हे असे पायवोट नाही तर प्रत्येक रो आणि प्रत्येक कॉलममध्ये कमाल एक पायवोट असेल. खरे हे येथे तथ्य आहे कारण जर हे पायवोट असेल तर दुसरे काही पायवोट असू शकत नाही कारण दोन त्याचे पायवोट असू शकत नाहीत. कारण यासाठी काहीतरी शिल्लक असते. नॉन झिरो बसत आहे. आता हे पायवोट असू शकत नाही कारण हे बाकी आहे. हे शून्य एलिमेंट असू शकत नाही. पायवोट असू शकत नाही कारण हे आहे. शून्य एलिमेंट म्हणून हे पायवोट असू शकत नाही म्हणून हे पायवोट नाही. येथे आपल्याकडे पायवोट आहे. कारण आता जे सर्व प्रॉपर्टीचे समाधान करते. सर्व काही या शून्यावर शिल्लक आहे. येथे शून्य आणि येथे देखील शून्य. आता या 1 कडे येत आहे. हे देखील आहे. इथे पायवोट 0 येथे 0 आणि मग या शेवटच्या कॉलमलाही पायवोट नाही. कारण आता एक पायवोट असू शकत नाही आणि हे एक पायवोट असू शकत नाही. मग आपल्याकडे शेवटी काय आहे? आपल्याकडे आहे. आपल्याकडे येथे एक पायवोट आहे. येथे एक पायवोट आहे आणि येथे एक पायवोट आहे म्हणून 1 2 3 आमच्याकडे 3 पायवोट आहेत. आपल्याकडे 3 मुख्य आहेत आणि आपल्याकडे 5 अज्ञात आहेत. म्हणूनच ही अशी परिस्थिती आहे जिथे आपल्याला अनंत सोल्युशन्स मिळतात आणि आता या 1 कडे येत आहे. आम्ही हे फ्री व्हेरिएबल्स सादर करू आणि पुन्हा फक्त मागील लेक्चरची आठवण करून देण्यासाठी आणि पुन्हा हे अधिक जनरल आहे म्हणून आपण येथे समजून घेऊ की पहिला कॉलममध्ये एक पायवोट भाग आहे. तर हे असे नाही आपण फ्री व्हेरिएबल म्हणून घेणार नाही. दुसरा कॉलममध्ये एक पायवोट नाही म्हणून हे x2 ला आपण येथे फ्री व्हेरिएबल म्हणून चिन्हांकित केले आहे आणि या कॉलममध्ये एक पायवोट आहे म्हणून हे x3 शी अनुरूप आहे. आपण फ्री व्हेरिएबल म्हणून घेणार नाही. त्यामुळे हे आहे. तर डिपेंडेंट व्हेरिएबल्स म्हणतात ज्याला आपण असे म्हणू शकतो हे x3 अवलंबून आहे. हे फ्री नाही. आपल्याकडे तेथे पायवोट आहे म्हणून जिथे आपल्याकडे एक मुख्य आहे तिथे आम्ही त्यांना डिपेंडेंट व्हेरिएबल्स म्हणून चिन्हांकित करतो आणि जिथे आपल्याकडे एक पायवोट नाही तिथे आपण त्यांना फ्री व्हेरिएबल चिन्हांकित करू. साधे अल्गोरिदम आहे. आपण येथे अनुसरण करू जरी आवश्यक नसेल तर आपल्याला या प्रकारे करावे लागेल. पण हा एक अतिशय पद्धतशीर अप्रोच आहे. म्हणून जर पायवोट एलिमेंट असेल तर कॉलम क्रमांक 1 वर जाऊ आणि हे डिपेंडंट व्हेरिएबल म्हणून चिन्हांकित करा. पुढे कॉलम 2 वर जा. त्याच्याकडे पायवोट एलिमेंट कॉलम 2 मध्ये कोणताही पायवोट एलिमेंट नाही. आपण फ्री व्हेरिएबल म्हणून चिन्हांकित करू. कॉलम क्रमांक 3 मध्ये पायवोट आहे. नंतर हे एक डिपेंडंट व्हेरिएबल म्हणून चिन्हांकित केले जाईल. पुन्हा कॉलम क्रमांक 4 मध्ये एक मुख्य आहे म्हणून हे आपण डिपेंडंट व्हेरिएबल कॉलम क्रमांक 5 म्हणून चिन्हांकित केले आहे. पुन्हा आपण फ्री व्हेरिएबल चिन्हांकित केले आहे कारण त्या तिथे पायवोट नाही. आता असे केल्याने आपल्याकडे बर्याच गोष्टी आहेत. जसे की कारण फ्री व्हेरिएबल्स म्हणजे आम्ही निवडू शकतो आणि आम्ही आम्हाला पाहिजे ते मूल्य देऊ शकतो. आणि जेव्हा आमच्याकडे सिस्टममध्ये फ्री व्हेरिएबल्स असतील याचा अर्थ असा की आपल्याकडे असंख्य सोल्युशन आहेत. तर हे असंख्य सोल्युशन बाब आहे कारण आपल्याकडे फ्री व्हेरिएबल्स पुन्हा फ्री व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे ते फ्री आहेत जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही निवडू शकता. तर या प्रकरणात आपल्याकडे 2 खरे तर फ्री व्हेरिएबल्स आहेत. आपल्याकडे प्रत्यक्षात निवडण्याची अधिक शक्यता आहे. आता येथे व्हेरिएबल्स निवडा. म्हणजे हे x2 आणि x5 हे 2 फ्री व्हेरिएबल्स आहेत. त्या बाबतीत आपण x2 अल्फा 1 आणि x5 हे अल्फा 2 म्हणून घेऊ. आता या इक्वेशन क्रमांक 3 वरून आपण x4 लिहू शकतो म्हणून येथून 2 टाइम्स x4 हे मायनस या x5 आणि x5 च्या इक्वल आहे. आपण x2 घेतले आहे तर हे x4 आपण अल्फा 2 च्या टर्म्स लिहू शकतो. त्याचप्रमाणे या इक्वेशन क्रमांक 2 मधील x3 हे फ्री व्हेरिएबल्सवर डिपेंडेंट असलेल्या टर्म्स लिहू शकतो. आणि तसेच x1 इक्वेशन क्रमांक 1 वरून आपण या फ्री व्हेरिएबल्स अल्फा 1 आणि अल्फा 2 च्या टर्म्सनुसार लिहू शकतो. वेक्टर स्वरूपात आपण त्यांना ठेवू शकतो. x1 x2 x3 x4 प्रत्येक कॉन्स्टंट आहेत. तर x1 पासून आपल्याकडे हे 9 x2 पासून कॉन्स्टंट आहे.
फक्त अल्फा 1 होता। या x3 पासून कॉन्स्टंट काहीही नाही, आपल्याकडे 4 कॉन्स्टंट आहेत आणि x4 पासून नक्की काही नाही आणि x5 पासून देखील आपल्याकडे कॉन्स्टंट म्हणून घेण्यासाठी काहीही नाही आणि नंतर हे अल्फा 1 आणि नंतर उर्वरित x1 पासून उदाहरणार्थ आपल्याकडे 9-2 आहे, तर अल्फा 1 हे -2 होते म्हणून येथे -2 आहे आणि आपल्याकडे अल्फा 2 आहे। येथे x1 मध्ये अल्फा 2 सह आपल्याकडे -9 पॉइंट आहेत, ते येथे वेक्टर म्हणून घेतले आहेत। आपण आता हे x1 x2 x3 x4 आणि x5 लिहू शकतो या विशिष्ट फॉर्ममध्ये, जिथे आपण या फ्री व्हेरिएबल्स पासून पहिले वेक्टर आहे आणि हे अल्फा 1 6 आहे, एक फ्री व्हेरिएबल वेक्टर पुन्हा येथे येत आहे आणि x2 पुन्हा हा फ्री वेक्टर या फ्री व्हेरिएबलसह पुन्हा हा वेक्टर येत आहे आणि आपण देखील पाहिले आहे की आपली एक अतिशय विशिष्ट स्ट्रक्चर आहे। आता जेव्हा आपण या फॉर्ममध्ये लिहितो की हे एक पर्टिक्युलर सोल्यूशन आहे, दिलेला सिस्टम x पर्टिक्युलर सोल्यूशन B च्या बोला आहे, तर हा भाग या अल्फासह अल्फा 1 आणि अल्फा 2 हे वेक्टर किंवा या वेक्टर कॉम्बिने असून ते होमोजिनियस हे होमोजिनियसच्या अनुरूप इक्वेशनचे समाधान करतात, ज्याचा अर्थ x हे 0 च्या इक्वल आहे म्हणून येथे हा xp हा पर्टिक्युलर सोल्यूशन आहे। जर आपण x च्या xp ऐवजी येथे सबस्टिट्यूट दिला, ही x नक्की दिलेली सिस्टम असेल आणि येथे हा भाग प्रत्यक्षात समाधान करणारा x 0 शी इक्वल आहे आणि म्हणून हे एकूण आहे, आपल्याकडे सोल्यूशन आहे म्हणून हा x एक सोल्यूशन आहे, कारण आणि या x चे दोन भाग आहेत, एक विशिष्ट प्लस हे x h आणि मग आपण येथे हे प्रोडक्ट येथे रूल म्हणून वापरू शकतो xp प्लस हे x h आणि तरीही हे 0 आहे आणि ही xp देईल संपूर्णपणे हे x संतुष्ट करेल, xb च्या इक्वल आहे। परंतु जर आपण थोडे अधिक तपशीलात गेलो तर आपल्याला दिसेल की प्रत्यक्षात हा भाग समाधानकारक आहे, xb च्या इक्वल आहे आणि हा भाग समाधानकारक आहे, x 0 च्या इक्वल आहे। त्यामुळे x हे 0 शी इक्वल आहे आणि मग बेरीज देखील आहे, ते नैसर्गिकरित्या समाधानी होतील, कारण या कारणामुळे येथे x 0 आणि x आहे। हे विशेष म्हणजे b आहे, आपल्याकडे शेवटी हे b प्लस 0 आहे जे b आहे म्हणून, परंतु हे लक्षात घेणे आता स्वारस्याचे आहे की आपल्याकडे हे स्ट्रक्चर आहे आणि हे नेहमी शक्य आहे की कोणत्याही सिस्टमसाठी लिहिणे शक्य आहे। खरे तर आपल्याकडे हा छान परिणाम आहे की नॉन होमोजिनियस लिनियर सिस्टमचे सोल्यूशन होमोजिनियस नाही। आम्ही या xb च्या इक्वल म्हणतो जेव्हा b 0 नसतो तेव्हा आपण नॉन होमोजिनियस म्हणतो, जेव्हा b 0 असते तेव्हा आपण होमोजिनियस सिस्टम म्हणतो। म्हणून नॉन होमोजिनियस लिनियर सिस्टमचे सोल्यूशन नेहमी xp प्लस x h संदर्भात असते, जेथे xp निश्चित आहे, x चे सोल्यूशन b च्या इक्वल आहे आणि हे x h हे एकसंध भागासाठी हे होमोजिनियस सिस्टमशी अनुरूप सर्व उपायांद्वारे चालते। x 0 च्या इक्वल आहे कारण तुम्ही अल्फा 1 आणि अल्फा 2 ची व्हॅल्यू बदलत राहू शकता आणि आपण याचे इन्फिनिट पद्धतीने अनेक सोल्यूशन तयार करू शकतो, जे 0 इक्वेशन किंवा xb इक्वेशनच्या इक्वल आहे, कारण संपूर्ण येथे xp प्लस हा x h समाधानकारक देखील आहे, xb च्या इक्वेशन सिस्टमच्या इक्वल आहे। तर फक्त एक टिप्पणी की हे फ्री व्हेरिएबल इन्फिनिट पद्धतीने अनेक सोल्यूशन जबाबदार आहेत, म्हणून कन्क्लूजनला जेव्हा आपल्या सिस्टममध्ये फ्री व्हेरिएबल्स असतात तेव्हा याचा अर्थ काही कॉलममध्ये पायवोट नाही आणि त्या बाबतीत या इन्फिनिट पद्धतीने अनेक सोल्यूशन आहेत आणि इन्व्हर्टिबल मॅट्रिक्समध्ये कोणतेही फ्री व्हेरिएबल नसेल, कारण स्पष्ट आहे की एकदा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल झाल्यावर आपल्याला प्रत्यक्षात युनिक सोल्यूशन मिळते आणि जर आपल्याकडे एक युनिक सोल्यूशन असेल तर आपल्याकडे फ्री व्हेरिएबल्स किंवा इतर पद्धत नसतील। जर आपण निरीक्षण केले तर कोणतेही फ्री व्हेरिएबल नाही, याचा अर्थ असा की k इन्व्हर्टिबल आहे। तर हा वेक्टर जो x सोल्यूशन जनरेट करतो तो आपण नुकताच पाहिलेल्या 0 च्या इक्वल आहे की x 0 च्या इक्वल आहे। आपण सर्व सोल्यूशन्स त्या दोन वेक्टरच्या मदतीने आपण तयार करू शकतो। हे अल्फा 1 सह दिसून येत होते आणि हे अल्फा 2 सह दिसून येत होते, कारण आपण नुकतेच हे ट्रान्सपोज वापरले आहे, कारण ते या कॉलम फॉर्ममध्ये दिले आहेत। म्हणून हे वेक्टर आहेत या x च्या सोल्यूशनचे जनरेटर म्हणतात, 0 च्या इक्वल आहे जे आपण पाहिले आहे।
आणि हा जनरेटरचा पाया आहे. तर ही टर्म्स आपण वेळाने सादर करू म्हणून काही तांत्रिक टर्म्स मी फक्त येथे नमूद करत आहे, परंतु पुढील लेक्चरला त्यावर चर्चा केली जाईल म्हणून हे जनरेटर, ज्यांना आपण त्यांना पाया म्हटले आहे, कारण हे जनरेटरचे मुख्य कंपोनंट आहेत. सोल्युशन म्हणून त्यांना सोल्युशन स्पेसचा पाया म्हणतात. पुन्हा एकदा आणखी एक टर्म आली आहे. या x चे सोल्युशन जागा शून्याच्या इक्वल आहे, कारण ही x शून्याच्या इक्वल आहे त्या बाबतीत इन्फिनिट सोल्युशन्स आहेत. आणि या वेक्टर स्पेसचा पाया असे म्हणतात जिथे आपल्याकडे इतके अनेक सोल्युशन्स आहेत आणि त्या जागेला नल स्पेस असेही म्हणतात, त्यावर पुन्हा चर्चा पुढील लेक्चरमध्ये केली जाईल. हो नक्की, इथे नल स्पेस एक वेक्टर स्पेस आहे म्हणून पुन्हा इथे आणखी एक टर्म वेक्टर स्पेस आली आहे. तर ही नल स्पेस जी येथे सोल्युशन स्पेस आहे ती एक वेक्टर स्पेस आहे आणि येथे एका सेटच्या काही प्रॉपर्टीज आहेत ज्या सोल्युशन सेटबद्दल आपण बोलत आहोत, ज्याला नंतर वेक्टर स्पेस म्हणून संबोधले जाईल. उदाहरणार्थ येथे आपण पाहतो की जर आपण दोन सोल्युशन ॲड केले तर नवीन समाधान देखील असेल. या एक समाधान शून्य इक्वेशनच्या इक्वल आहे, कारण आणि जर x1 हे संतुष्ट करते आणि x2 देखील हे समाधान करतात आणि नंतर हे x1 प्लस x2 देखील समाधान होतील. ते इक्वेशन कारण x प्लस 1 प्लस x2 हे दोन्ही 0 0 आहे, त्यामुळे ते देखील समाधान करेल. x चे सोल्युशन सेट येथे सेट 0 शी इक्वल आहे. यास काही उत्तम प्रॉपर्टीज आहेत, जसे तुम्ही कोणतेही दोन सोल्युशन ॲड केल्यावर ते देखील एक सोल्युशन असेल, किंवा तुम्ही n या संख्येने या सोल्युशनला मल्टिप्लाय केल्यावर ते देखील एक सोल्युशन असेल. इतर अनेक प्रॉपर्टीज जे वेक्टर आहेत. वेळ इतकी आहे की आपण पुढील लेक्चरला नक्की चर्चा करू. आणि येथे कन्क्लूजन म्हणून सिस्टम ऑफ इक्वेशनसाठी हे क्लोन फॉर्म फार महत्त्वाचे होते आणि आपण फ्री व्हेरिएबलची ही संकल्पना सादर केली आहे आणि यामुळे मुळात इन्फिनिट पद्धतीने अनेक सोल्युशन तयार होतात आणि इक्वेशनच्या नॉनहोमोजिनियस सिस्टमच्या सोल्युशनमध्ये ही विशेष स्ट्रक्चर आहे. आम्हाला x p मिळते जे समाधान करते. दिलेली x ही b च्या इक्वल आहे आणि आपल्याकडे येथे एक भाग आहे x h जो संतुष्ट x शून्याच्या इक्वल आहे आणि संपूर्णपणे या x चा अर्थ आहे की ही x ही b च्या इक्वलचे समाधानी करते. तर हे वापरलेले संदर्भ आहेत आणि धन्यवाद.